हां, चालतं. नमस्कार मंडळी. मी कुरुंदवाडमधील श्रीमंत श्री विष्णू लक्ष्मी मंदिराचे पुजारी दिलीप फाटक. आज आपल्याकडे जे तुम्ही मंडळी आला आहात त्यांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की हे देऊळ शके 1717 म्हणजे आता 1948 सुरू आहे, तर जवळजवळ 225 वर्षाचा इतिहास असलेले हे देऊळ पूर्वीचे आमच्या इथले सरकारी राजे म्हणजे रघुनाथराव पटवर्धन यांनी हे देऊळ बांधलं आहे. त्यामुळं या देवाचं नाव राघवजी मंदिर असं सरकारी दप्तरी नोंद आहे. त्याच्यानंतर 225 वर्षाच्या नंतरच्या काळामध्ये त्यांच्या पणतूनी जवळजवळ 82 वर्षांनी हा पुढचा सभामंडप जो आहे तो बांधलेला आहे. आणि आता गेल्या जवळजवळ 30 वर्षे मी आणि माझ्या वडिलांनी पूजा आमच्या सुरू केली. वडिलांच्या माघारी मी आता चालू केली आहे. ह्या वर्षी अधिक मासामध्ये म्हणजे जवळजवळ 17 मेपासून अधिक मास सुरू झाला. 17 मे ते 15 जून. तर ह्या अधिक मासामध्ये लोकांनी इतकं भरभरून साथ दिली की रोज देवाला नवीन कपडे, नवीन साडी देवाला, देवीला नवीन साडी, गरुडाला नवीन पोशाख आणि रोजच्या रोज पंचामृती अभिषेक. आणि आत्ता तर आंब्याचं सीझन असल्यामुळे रोज आमरस देवाला लावून आम्ही पूजा केलेली आहे. आणि संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण, रामरक्षा आणि गीतेचा 15वा अध्याय असा रोजच्या रोज आम्ही तो हे केलेला आहे, कार्यक्रम ठेवला आहे. आणि गेले महिनाभर अतिशय उत्तम उपक्रम सुरू आहे. आणि आज महाप्रसादाची आम्ही व्यवस्था केलेली आहे. तर आज जवळजवळ 700 ते 800 माणसांचं आम्ही जेवणाचा संकल्प केला आहे. देवाच्या कृपेने तो पार पडावा एवढीच प्रार्थना. किती लोक पाठ केले ते सांगा दररोज? 125 बायका लेडीज आहेत सगळ्या. 125 बायकांनी विष्णू सहस्रनाम पठण केले. आता ज्या अगदी खेडेपाड्यातनं शेतात जाणाऱ्या बायका सुद्धा येऊन इथं सहस्रनाम म्हणताय. तर आता अशी वस्तुस्थिती आहे की पुस्तक घेऊन त्या व्यवस्थित म्हणू शकतात. आणि ती पुस्तकं मी सगळ्यांना देणार आहे. आणि उद्या महिन्यात 2 महिन्यात महिन्यात 2 महिन्यात त्यांचं पाठांतर सुद्धा होऊन जाईल. नमस्कार. थोडं मंदिराचं घेऊ. नाही रेषेत स्टॉप करावं असतं.